पगार झाला की 1-2 दिवस मात्र खूप छान जातात. पण महिन्याच्या शेवटी बँक अकाउंटमध्ये खडखडाट असतो. आर्थिक ताणाताण असते. तुमचं पण असंच होतंय का? एक मित्र आहे, त्याच्या महिन्याच्या सुरुवातीला विचारलं, की "तुला पैशाचं व्यवस्थापन कसं आहे?" तर तो म्हणतो, "कर्जाचे हप्ते भरायचे आहेत. EMI आहे, क्रेडिट कार्ड भरायचं आहे, लोकांचे उसने पैसे द्यायचे आहेत." आणि पगार झाल्यानंतर 15 दिवसांनी विचारलं, तर पुन्हा तीच परिस्थिती, तेच आर्थिक ताणाताण, कर्जाचे हप्ते, उसनेवारी, क्रेडिट कार्डचा वापर. दुसरा एक मित्र आहे, त्याला विचारलं, "तुझं कसं नियोजन आहे?" तर तो सांगतो, "खूप छान पद्धतीनं मी सुरुवातीला बचत बाजूला करतो, गुंतवणुकीत टाकतो आणि उरलेला पैसा खर्च करून टाकतो." आणि त्या मित्राला बघितलं की 15 दिवसानंतर हातामध्ये बचत आणि चेहऱ्यावरती आनंद असतो. हा फरक कसा निर्माण होतो? पहिला मित्र पैसा साचवतच नाही. दुसरा मित्र मात्र पैशाचं उत्तम व्यवस्थापन करतो. यालाच आपण म्हणतो बजेटिंग्स. बजेटिंग म्हणजे पैसे अडकवणे नाही, तर बजेटिंग म्हणजे पैशाला योग्य दिशा देणं. उत्पन्न आपण किती कमवतो किंवा पैसा किती कमवतो यापेक्षा आपण तो कशा पद्धतीनं मॅनेज करतो, हे खूप महत्त्वाचं आहे. याला आपण बजेटिंग म्हणतो. बचत, गुंतवणूक आणि मग खर्च. तुम्ही तुमच्या महिन्याच्या सुरुवातीला बजेट करता का? करत नसाल तर चला आपण आजपासून बजेट सुरू करूया. कमेंटमध्ये मला नक्की कळवा.